सर्व संतांनी समाजाला नैतिकतेची शिकवण दिली. सर्व संतांनी समाजाला बंधुभावाची आणि प्रेमाची शिकवण दिली. सर्व संतांनी जातीभेद विसरून, धर्म विसरून, पंथ विसरून एकत्र येण्याची शिकवण दिली, म्हणजे राष्ट्रीय ऐक्याची शिकवण दिली. आणि ही शिकवण आधुनिक काळात आपल्याला देतायत ते आपल्याला माहिती आहे. माझ्या समवेत बसलेत अण्णांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही, पण हा संतांचा जो संदेश अण्णा गेले अनेक वर्ष या समाजाला, या देशाला देत आहेत, त्याविषयी त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत. नमस्ते, मी श्रीरंग गायकवाड. ज्ञानबा तुकाराम आपल्याला माहिती आहे, या वार्षिकामध्ये आम्ही दरवर्षी एक संत घेऊन त्या संतांचं सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक कार्य उलगडून दाखवतो. यंदा आम्ही हे कार्य जे उलगडून दाखवणार आहोत ते आहे संत निळोबारायांचं. संत निळोबाराय याच्यासाठी की तुम्हाला माहिती आहे की आम्ही पहिला विशेषांक संत तुकाराम महाराजांवर केला. तुकाराम महाराजांचा या समाजावर फार मोठा त्यांच्या विचारांचा पगडा आहे. अजूनही खेडोपाड्यामध्ये तुकाराम महाराजांचे अभंग अगदी निरक्षर माणसं सुद्धा म्हणतात. तुकाराम महाराजांची जी प्रभावळ होती, ज्याला अनुयायी म्हणू, ज्याला शिष्यवर्ग म्हणू, या सगळ्यांवर आम्ही विशेषांक केलेत. विशेषतः 14 टाळकरी, या 14 टाळकऱ्यांवर एक विशेषांक केला, संत बहिणाबाईंवर एक विशेषांक केला, आणि महत्वाचं म्हणजे संत मालिकेतला 5वा आणि शेवटचा संत म्हणजे संत निळोबाराय. संत निळोबाराय याच्यासाठी की आमचा अंक 5वा आहे, आणि निळोबारायांचा जय जयकार केल्याशिवाय, त्यांच्या विचारांचा जागर केल्याशिवाय आपली ही संत मालिका पुढे जाणार नाहीत. म्हणून हा 5वा आणि ज्यांना शेवटचा संत मानतात असे संत निळोबाराय, त्यांचा आम्ही शोध घेत आहोत, त्यांच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत आहोत. आणि हे करता करता आम्ही राळेगण सिद्धीला आलेलो आहोत. मी जे सांगत होतो की अण्णा हा सगळा विचार सांगतायत, हा विचार त्यांच्यावर, हा विचारांचा पगडा, संस्कार कुठून झाले तर आमच्या माहितीप्रमाणे हे संतांचे संस्कार आहेत. अण्णा जिथे ज्या राळेगण सिद्धीमध्ये राहतात, या राळेगण सिद्धीमध्ये अगदी शेजारी संत निळोबारायांचं पिंपळनेर हे गाव आहे. तिथल्या विकासामध्ये असो की एकूण भजन, कीर्तन आणि विचार देणं, या सगळ्या प्रक्रियेत अण्णा अगदी सुरुवातीपासून सहभागी आहेत. अण्णा नमस्ते. तुमचा संत विचारांचा तुमच्यावर प्रभाव कसा काय, असं मी तुम्हाला मगाशी विचारत होतो. तर तुम्ही असं सांगितलं की पिंपळनेर मधलं जे निळोबारायांचं मंदिर आहे ते पूर्वी जुनं होतं, आणि त्याचा तुम्ही जुने पत्रे वगैरे होते ते तुम्ही दुरुस्त करण्यामध्ये पुढाकार घेतला, असं तुम्ही सांगत होतात. तर का असं का वाटलं, आणि ही कधीची गोष्ट आहे? ते तारीखवर सांगता येणार नाही. पण जुनं मंदिर होतं, जुनं मंदिर होतं, मोडकळीला आलं होतं, त्याचा जीर्णोद्धार करायचा होता. म्हणून जीर्णोद्धार करण्यासाठी मंदिराच्या सुरुवातीला पत्र्याची टपरी होती. ते पत्रे काढताना मी त्यावेळेला मदत केली. अण्णा तुम्ही फौजेमध्ये होतात, आता हे सगळ्या देशाला माहिती आहे, मिलिटरीत होतात तुम्ही. पण नंतर यादव बाबा किंवा माळकरी, वारकरी याच्याशी तुमचा कधीपासून संबंध आला? तुम्ही वारीला कधी गेलात का? निळोबारायांच्या काय भजन कीर्तनात सहभागी झालात का? मी दरवर्षी निळोबारायांच्या दिंडी बरोबर जायचो. हा, इथून दिंडी सुरू केली आम्ही. सुरुवातीला निळोबाराय पायी दिंडी, निळोबाराय पिंपळनेर ते पंढरपूर पायी जायचो, पायी चालायचं. अशा अनेक वर्ष हे दिंडी करत राहिलो.
पायी वारी पायीवारी केली तुम्ही. पंढरपूरला जाऊन राहायचं आणि नंतर मग पंढरपूरचा कार्यक्रम संपल्यानंतर परत यायचा. हम्म. तो नित्याने, कारण संतांच्या विचारावर माझा विश्वास आहे. संतांच्या विचारामुळं माणसांना जीवनाचं तत्वज्ञान कळलं. हम्म. मी कोण आहे, मी आलो कुठून, माझं कर्तव्य काय, मला जायचंय कुठे, या गोष्टी कळत गेल्या. म्हणून मी माळ घातली. पंढरपूरला राहायचो चातुर्मासाला. हम्म. 4 महिने रोज सकाळी चंद्रभागा स्नान, पांडुरंगाचं दर्शन, रोजचं नित्याने, रोजचं दर्शन चातुर्मासाला. बंकट स्वामीच्या मठामध्ये राहायचो मी. प्रदक्षिणा मार्गावर बंकट स्वामीच्या मठ. त्याच्यामुळे बैठक झाली. पुढे पुढे तर मी संतांच्या विचाराचा प्रभाव लग्न करायचं नाही हम्म. असा निर्णय घेतला. आता 90 वर्ष झाले. घर बार सगळं सोडून दिलं. फक्त एक मंदिरात राहतो, झोपण्याचा एक बिस्तर आणि जेवणाचं ताट. पण आनंद एवढा आहे जीवनात, त्या आनंदाला सीमा नाही. त्या आनंदात मग्न असतो. हे संतांनी सांगितलेले विचार किंवा वैराग्य हे संत विचारातून आलं असं असलं तरी घरातलं अजून कोणी, आई वडील आजोबा, असं कोणी आईपासून सुरुवात झाली. आई आई नेहमी उपवास वगैरे करायचे. आईला छंद होता. तिच्यापासून मला सुरुवात झाली. हळूहळू हळूहळू मग लोकांना पटलं. मग याच्यात परिसरातून लोक जागे झाले. आई वारीला जायची, गेली होती कधी? पायी जायची. पायी वारीला जायचं आणि चातुर्मासाला राहायचो 4 महिने. 4 महिने पंढरीत 4 महिने. आणि मग तिथं काय गाथा पारायण? पंढरीमध्ये गेले. रोज सकाळी चंद्रभागा स्नान, पांडुरंगाचं दर्शन, रोजचे झाले. त्याच्या जीवनात एक सवय झाली. वाचन चिंतन त्याच्यामुळं चातुर्मासात. वाचनाला मला एवढं ज्ञान नव्हतं. हा. पण हे जे कळत गेलं. आता तुम्ही सुरुवातीपासून युवा पिढीला, म्हणजे इथं या गावात व्यसनमुक्तीचा पहिल्यांदा मोहीम उघडली, झाडं लावण्याची मोहीम उघडली. तर हे सगळ्याच संतांनी सांगितलंय, व्यसन करू नका, वृक्षवल्ली आम्हा सोयरी. तर हा सगळा संतांच्या विचारांचा तुमच्यावर पगडा आहे असं म्हणता येईल. संतांच्या विचाराचा प्रभाव आहे. जीवनात
अधिष्ठान भगवंताचं. हम्म. त्यासाठी मंदिरातच राहत होतो. हम्म. हम्म. रोज सकाळचं दर्शन. त्याच्यामुळं जीवनात सवय झाली. आता तुमच्याकडं कुटुंबातलं याच्यातलं कुणी वारी करतंय, कुटुंबातलं कुणी वारी करतंय पंढरपूर किंवा निळोबारायांच्या दिंडी बरोबर? नाही, आता म्हणजे दिंडीमध्ये मोठी दिंडी झाली. आता मोठी झाली. अच्छा, ते पण वारीला जातात. गावातले लोक आता मोठ्या प्रमाणावर पंढरला जायला लागले. हा. महिला पुरुष महिला पुरुष. मोठ्या संख्येने. तुम्ही जेव्हा या सगळ्या सामाजिक सगळं जे काही चळवळ म्हणा, विचार जे काय दिले सार्वजनिक याच्यामधून, तर त्याच्यात तुम्हाला कुठल्या संताचा प्रभाव आहे? अमुक एका संताचा, अमुक एका अभंगाचा, असं काय? वाडमायाच्या बाबतीत अभ्यासावरती अवलंबून आहे. पण संत म्हटलं की संत परंपरेप्रमाणे संताला असं डाबलता येणार नाही. निळोबारायांचा खूप या परिसरावर प्रभाव आहे. निळोबारायांचा शिरूर, नगर, शिरूर, पारणार, पारनेर, त्यांच्या वंशज आहेत ना, वंशज. हा, पिंपरने काय आहे त्या याला, मकाशीर, पिंपळनेरला. तुम्ही त्या जीर्णोद्धाराचं पण काम केलंय. जुनं मंदिर होतं, जुनं जे त्यांचं मंदिर होतं, तुम्ही सुरुवातीला ते मंदिराच्या समोरची धर्मशाळा, हा, ते पहिले मी बांधली. बर, आता भक्त निवास म्हणतात त्याला ते. भक्तनिवास. अच्छा. त्यासाठी मी परिसरात खूप प्रयत्न केले. लोकांकडून वर्गणी जमा केली, त्याचा हिशोब ठेवला आणि ती धर्मशाळा सुरू झाली. अच्छा. पण करून सोडून जायचं, हा, आपण चिटकून राहायचं नाही. होय. त्या विश्वस्त मंडळावर वगैरे तुम्ही कधी काम केलंय काय निळोबारायांच्या? मी कधी गेलो नाही. पदाधिकारी म्हणून काम नाही केलं, पण सुरुवात करून दिली. सुरुवात तुम्ही केली त्या. हो. तिथे स्थानिक लोक जे आहेत, हा, ते विश्वस्त होते बर. निळोबारांचे. पंढरपुरात काही धर्मशाळा, भक्तनिवास पंढरपुरामध्ये? आता तुम्ही कुठे बंकट स्वामी मठामध्ये? बंगट स्वामींच्या मठात मी राहायचो. हा, पण आता तिथे काही आहे का निळोबारायांचं पंढरपुरात काही धर्मशाळा, भक्त निवास वगैरे असं काही? पंढरपुरात नाही. आता तुमचा अण्णा, तुमचा प्रभाव सगळ्या देशावर आहे, कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंत. तर मराठी संत जे आहेत, आपले संत जे आहेत, ज्ञानोबा तुकोबा असतील किंवा निळोबारायांपर्यंत असतील, या संतांचा प्रभाव, त्यांच्या विचारांचा प्रभाव बाहेरच्या राज्यांवर आहे काय? तुम्हाला काही अनुभव काही? नाही, शेवटी संतांचा विचार फार गंभीर आहे. संतांच्या विचारावर भाष्य करणं ठीक नाही.
बघा, या निमित्ताने तुम्ही काय आता युवा पिढीला संतांच्या विचारांचा, व्यसनमुक्तीचा काय तुम्ही संदेश देणार? संतांच्या विचाराचा प्रभाव एवढाच त्यानं हे लोकांना जर सांगायचं तर संतांचे प्राणीमात्रावरती फार मोठा विश्वास आहे. प्राणीमात्रावर फार मोठा उपकार आहेत. हम्म. मानवी जीवनाचं तत्वज्ञान त्यांनी कळवलं. मानवी जीवनाचं तत्वज्ञान कळलं म्हणून लोकांना मी कोण आहे, मी कुठून आलो, माझं कर्तव्य काय, मला जायचंय कुठं, हे कळायला लागलं. जीवन कळलं. बरोबर. तुम्ही आयुष्यभर ज्याच्यासाठी लढता आहात, नैतिकतेने वागण्याची शिकवण, भ्रष्टाचार करू नका, वाकड्या वाटेला जाऊ नका, अशी जी तुम्ही शिकवण देताय, हीच संत विचारांनी दिलेली आहे. संतांनी हीच शिकवण दिली. या संतांच्या विचारातूनच निर्माण झाला. हा, आचार शुद्ध, विचार शुद्ध, जीवन निष्कलंक, जीवनात त्याग, अपमान पिण्याची शक्ती, हे सगळे संतांचे विचार करत राहायचं. पण एक गोष्ट सत्य आहे, जीवनामध्ये 90 वर्षाचं वय झालं, एवढा सुद्धा दाग नाही. याचा प्रभाव आहे संतांच्या विचारात. डाग नाही. स्त्री संपर्क माहित नाही, हे एवढं सोपं नाही. त्यांचा प्रभाव, जीवनाचा प्रभाव पडला. त्याच्यामुळे आज समाजामध्ये माझ्याबद्दल आस्था आहे, प्रेम आहे, ते त्याचं कारण आहे. अण्णा, धन्यवाद एवढं आमच्याशी बोललात. आणि तुमचा जो मेसेज आहे, चारित्र्य, शुद्ध चारित्र्य, चांगली वागणूक, ह्याच मेसेज आपल्या तरुण पिढीला अण्णा देत आहेत, सर्व समाजाला, लोकांना देत आहेत. या निळोबारायांच्या अंकाच्या निमित्तानं अण्णा भेटले. 90ीत असलेले अण्णा अजून त्यांचे विचार आणि आचार हे या समाजापुढचा आदर्श आहे. आणि म्हणून या निळोबारायांच्या भूमीमध्ये त्यांच्या विचारांचं आचरण करणारा एक ज्येष्ठ बुजुर्ग समाजसेवक, त्यांचं दर्शन आपण घ्यायला पाहिजे, या भावनेनं आम्ही इथं आलो. हा व्हिडिओ अण्णांच्याच परवानगीने आम्ही आमच्या सोशल मीडियावर टाकू आणि या आमच्या अंकामध्ये अण्णांचे हे विचार तुम्हाला वाचायला मिळतील. त्यामुळं आमचा हा विशेषांक संत निळोबारायांचा वाचायला विसरू नका आणि हे आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी.